बाबा जे थोडी पाणी पडताना झालं पाऊस पडता किती वर्ष झाली त्याला? वर्ष नाही अजून कमीत कमी दुसरा महिना चालू असेल, 2-1 महिने बाकी असेल वर्ष व्हायला, म्हणजे 8-10 महिने झाले. हा. कसं रस्त्याचं काम केलेलं आहे? रस्त्याचं काम जागी उखडून गेलाय, जागी चांगलं आहे बुवा, जागी उखडून गेलाय. वरून ते साईड पटापट नाही करेल त्याच्यात. तुमची आता तुमची काय मागणी आहे? आमचं काय मागणी आता, हे खटके त्यावरून तुला सांगतो, कोणी गाडीवाले पडत या पोरही पडत ते खटके तर भरायला पाहिजे की नाही साईड पटेल. आणि तो जागी उखडलाय, त्याचं काय बुवा नेमकं उखडून गेलं, त्याचं काय करायचं बुवा, असं कच्चा केलाय का काय केलं ते त्यांनी करून दिलंय बुवा, त्यांच्यात मंजूर होत. आमच्या काही इडलं कोणी मंजूर नव्हतं, काय नव्हतं. काँक्रिटीकरण करताना उंची वाढवणं आवश्यक होतं, प्रत्यक्षात मात्र तसं काही झालंच नाही. फलकावर लिहिल्याप्रमाणे 1.5 किलोमीटर काम करणं गरजेचं होतं, त्यातही केवळ 800 मीटर इतकंच काँक्रिटीकरण झालं. 4-5 घरांसाठी सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागानं चक्क काँक्रीटचा रस्ता केला खरा, पण तोही अपूर्ण तसंच निकृष्ट दर्जाचं झाल्यानं यात आदिवासी, ठेकेदार, लोकप्रतिनिधी, अभियंता यापैकी नेमकी कुणाची सोय झाली आहे हा खरा प्रश्न आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड, बुद्रुक, दापुरे पासून ते 5 कुंडीची वाडीपर्यंतच्या रस्त्याचं काम पूर्ण होऊन अजून वर्ष देखील झालं नाही, पण कामातील एक धागा दररोज उलगडत आहे. काम नेमकं काय करायचं आहे, अंदाजपत्रकीय रक्कम, ठेकेदाराचं नाव, काम पूर्ण करण्याचा कालावधी अशी सगळीच माहिती सांगणारा फलक मुख्य रस्त्यापासून वाडीकडे शिरताना सुरुवातीलाच लावलेला दिसतो. यात 1.5 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण करणं असंही ठळक अक्षरात लिहिलंय. प्रत्यक्षात काम मात्र 800 मीटर झाल्याचं आढळून आलंय. काँक्रिटीकरण म्हटल्यावर रस्ता एकसारखा हवा, हे खरं असलं तरी कामाची उंची वाढवली गेली नसल्यानं एक सारखेपणा दिसून येत नाही. त्याचमुळे ठिकठिकाणी खड्डे पडलेले दिसतात. रुंदीही स्वतःला वाटेल तशी ठरवून घेतली आणि कसं बसं काम पूर्ण करायचं म्हणून केलं गेलं. फलकावर नमूद केल्याप्रमाणे 1.5 किलोमीटर नव्हे तर 800 मीटरपर्यंत काँक्रिटीकरण झालं. मग वरच्या 700 मीटरचं काय, असं गावकऱ्यांचा सवाल आहे. अंतर निम्मच असलं तरी बिल मात्र संपूर्ण 1.5 किलोमीटरचंच काढलं का, असा संशय घेण्यास जागा आहे. लांबी तर नाहीच नाही, पण रुंदी नाही, उंची नाही, अशी या 1.5 कोटी रुपये खर्च झालेल्या रस्त्यांची अवस्था आहे. यात बांधकाम विभागाच्या भूमिकेविषयी संशयाचं धुकं दाटलंय.